आता साऊथच्या मूव्हीजचं खूप आपण सगळेजण हो. त्यांचा बोलबाला खूप आहे. मोहनलाल सर घ्या, ते सिनेमात लुंगीच नेसतात ना. मग आपल्याला धोतर नेसायला का लाज वाटावी? गावामध्ये जर कुठं गेलं जागरण गोंधळ, आता आजकाल काय झालंय, जागरण गोंधळाचा पण ऑर्केस्ट्रा झालेला आहे. दुर्दैवाने सांगावं लागतं मला हे. मी नेहमी अभिमानाने एक गोष्ट सांगतो की मराठीमध्ये, आपल्या मराठी भाषेमध्ये, महाराष्ट्रामध्ये जेवढे लोककलेचे प्रकार आहेत, जगाच्या पाठीवर इतर कुठल्याही भाषेत, कुठल्याही प्रांतात नाही आहे. इंडस्ट्रीतले म्हणून जेवढे ऐतिहासिक दिसू शकतात असे चेहरे माझ्याकडे आहेत. कांतारा काय आहे? आपलं फोकलोर आहे ना, आपलं आहे. आपलं विसरत जाणं जे चाललंय ना, तो प्रॉब्लेम आहे. आणि आम्ही सारखं परत परत तिथे नेतोय. हे कशासाठी? महाराष्ट्र कोणामुळे आहे? छत्रपती शिवाजी महाराज. कोण आहेत हे संत ज्यांच्यावरती हे भक्तिशक्तीचं अधिष्ठान आहे? तर ते ज्ञानेश्वर माऊली आहेत, ते तुकाराम बुवा आहेत. यांच्या आपल्या रूट्सकडे परत जाणं आणि ते दिशा दाखवणं हे कोणीतरी करणं गरजेचं होतं. आता जे या वर्षीचे सुपरहिट सिनेमे जर पाहिले, कांतारा असेल, नरसिंह असेल, तर ह्या सगळ्यातनं आपल्या पुरातन परंपरांचाच जागर परत केलेला आढळतो आधुनिक तंत्रज्ञानाने. अभंग तुकाराम, कथा संत तुकारामांच्या गाथेची, हा चित्रपट पण तेच करतो. हॅलो नमस्कार फ्रेंड्स, मी मज्जाची नीलम. अभंग तुकाराम हा चित्रपट लवकरच तुमच्या भेटीस येतोय आणि या निमित्ताने गोड स्टारकास्ट माझ्यासोबत आहे. सगळ्यात आधी कसे आहात? रामकृष्ण हरी. आणि मला असं वाटतं दिवसातला पहिला इंटरव्ह्यू आहे आणि त्याची सुरुवात मला खरं तर खूप छानच करायची आहे, म्हणून जो आग्रह मी केला आहे तोच पूर्ण करा. सो सुरुवातीलाच अभंग होऊन जाऊ देत. बोलावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल, बोलावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीव भाव, करावा विठ्ठल जीव भाव, येणे सोसे मन झाले हाव भरी, येणे सोसे मन झाले हाव भरी, परत माघारी घेत नाही, परत माघारी घेत नाही, येणे सोसे मन झाले हाव भरी, येणे सोसे मन झाले हाव भरी, बंधनापासोनी उकलले गाठी, बंधनापासोनी उकलले गाठी, देताली मिठी सावकाश, देताली मिठी सावकाश, येणे सोसे मन झाले हाव भरी, येणे सोसे मन झाले हाव भरी. वा, थँक्यू सो मच. पण आता इथूनच सुरुवात करते. जेव्हा चित्रपटात हे अभंग गायचे असतात किंवा याला कंपोज करणं म्हणतो, असं सगळं करायचं असतं, हे किती चॅलेंजिंग जातं? चॅलेंजिंग नाही, खरं तर खूप सोपं. कारण या सगळ्या पारंपरिक चाली आहेत, शेकडो वर्ष जुन्या चाली आहेत, खेड्यापाड्यामध्ये गायल्या जाणाऱ्या चाली आहेत आणि त्या परंपरेत वाढलो, त्या कुळात जन्माला आलो महत्भाग्याने. त्यामुळे ते लहानपणापासून त्या वातावरणाचे संस्कार होत राहिले. अभंग निवडताना नक्कीच जरा चॅलेंजिंग होतं, कारण खूप मोठं भांडार आहे. जगद्गुरू तुकोबारायांचा अभंग गाथा हा एक मोठा, म्हणजे समुद्रातले मोती आहेत, ते वेचण्याचं काम दिग्पाल सरांनी केलं की 2 तासात आपल्याला मांडायचं. मग तरी जाता जाता आपण किती अभंग करू शकतो आणि त्या प्रसंगानुरूप ते निवडणं. त्यातले बरेचसे अभंग जे आहेत ते अनेकांनी, म्हणजे लता दिदी असतील, किशोरीताई असतील, भीमसेनजी असतील, अनेकांनी गाऊन अजरामर केलेले आहेत. त्यामुळं ते आणताना मग त्याचा पारंपरिक चालीतला गोडवा तो जो आहे, ज्याच्यातला म्हणजे जो समर्थपणे त्या अभंगातला भाव पोचवू शकतो, अशा या चाली आहेत. त्यामुळं फक्त एक गंमत अशी झाली होती की जेथे जातो तेथे हा जो अभंग आहे
त्याच्या अनेक चाली मी ऐकवल्या, पण ते नाही 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 नाही, आणि त्याची खूप साधी सरळ सोपी चाल आहे. ती म्हटलं होतं की ही काय आवडणार नाही म्हणून मी ऐकवलीच नव्हती. आणि अजय दादा आणि दिग्पाल बसले होते ऑफिसमध्ये. मग आता म्हटलं बाबा ही ऐकूयात आता एकदाची शेवटची, म्हणून ही ऐकवली. म्हटलं काय माऊली चांगलं चांगलं राखून ठेवता, आणि म्हटलं मला वाटलं ही आवडणार नाही, असं पण गंमत होती. तर ती, आणि 7 गायकांच्या आवाजात ते आपण रेकॉर्ड केलेलं आहे. ग्रुप सॉन्ग येते, म्हणजे सगळे वेगवेगळ्या टेक्स्चरचे गायक आहेत, म्हणजे ज्यांच्या वेगवेगळी गंमत आहे गळ्यामध्ये आवाजामध्ये. 3 मेल सिंगर आहेत आणि 4 फिमेल आहेत. जयदीप वैद्य आहे, आपला महाराष्ट्राचा लाडका शाहीर चंद्रकांत माने आहे, अजित विस्पुते आहे, त्यानंतर मुक्ता जोशी आहे, अमिता घुगुरे आहे, नूतनताई आहे परब, आणि अजून चौथं कोण होतं, ईश्वरी बाविस्कर, जी आता फोकलोक जो कार्यक्रम गाजतो त्यातली. त्यामुळे ते एक वेगळं कारण त्या अभंगाचा जो एक ट्रान्स आहे तो खूप वेगळा आहे. गाथा तरल्यानंतरची जी समारंभपूर्वक सगळे येतात त्याच्या बॅकग्राऊंडला तो अभंग होता. आणि बोलावा विठ्ठला हा अभंग तर फारच अनेकांच्या हृदयाच्या जवळचा अभंग आहे. त्यामुळे त्याच्या पहिल्या झटक्यात ती चाल मिळून गेली. त्यानंतर आनंदाची डोही आनंद तरंग जो अभंग आहे त्याच्यात तर थोडंसं मिश्र केलं, पारंपरिक चाल प्लस थोडंसं काही नवीन सुचून त्या पद्धतीने अशा गोष्टी. आणि एक अभंग जो आहे राजस सुकुमार मदनाचा पुतळा, ती चाल जी आहे ती स्वर्गीय आनंद मोडक काकांची आहे आणि चंद्रकांत काळे सरांनी ती गायलेली आहे. अभंग अमृतगाथा नावाचा कार्यक्रम दूरदर्शनवरती, त्या कार्यक्रमातली, आणि ती आम्ही पुन्हा रिअरेंज करून ती केले. पण खूप एक वेगळी अनुभूती आहे ह्या सगळ्या अभंग हे करून त्या पद्धतीने पोहोचवताना. बरेचसे वारकरी ठेके त्याच्यामध्ये आणण्याचा प्रयत्न केला आहे, पारंपरिक जे गायले जातात. आणि वारकरी गायकीचं वैशिष्ट्य की वारकरी गायकीमध्ये अभंग गाताना दुसरं चरण ध्रुपद असतं, दुसरं चरण ध्रुपद गायलं जातं आणि शेवटच्या चरणाची चाल बदलली जाते. असं सगळं याच्यामध्ये आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. नक्कीच. पण हे अभंग निवडणं हे खूप जे चॅलेंजिंग होतं, ते किती दिवस किती महिन्यापासून ह्याचा अभ्यास झाला की आता हेच अभंग घेऊन आपण पुढे प्रेक्षकांसमोर जाऊयात? एकतर मुळात याची जी मूळ संहिता आहे योगेश सरांनी लिहिलेली आनंद डोह नावाचं एकलनाट्य आहे, त्याच्यात काही अभंग होते, पण ते सगळे त्या गाथेला धरून आणि त्या विषयवस्तूला धरून होते. स्वाभाविकपणे आपण कमर्शियल सिनेमाचा विचार करतो तेव्हा काही पॉप्युलर पद्धतीचे अभंग, प्रसिद्ध अभंग की जे पूर्वी भीमसेन जोशी असतील, लता मंगेशकर असतील अशा दिग्गजांनी गायलेत. परंतु आमचा आग्रह हा होता की वारकरी सांप्रदायिक चाली ज्या आहेत त्या तरुण मुलांपर्यंत पोहोचाव्यात. आणि आत्ता आम्ही सगळे अनुभवतोय की आमच्या अगदी जिम्समध्ये वगैरे सुद्धा अभंग तुकाराम आणि मुक्ताईची गाणी वाचतात, म्हणजे अभंग वाचतायत व्यायाम करताना. तर ते जे ठेके आहेत ते त्या पद्धतीची ऊर्जा तुम्हाला देतात आणि त्याकरता त्या सिच्युएशनला साजेस आहे, म्हणजे त्या प्रसंगानुरूप. कारण आपल्या अष्टकातल्या असेल किंवा या चित्रपटांमध्ये असेल की उगाच आता गाण्यासाठी गाणं पाहिजे, जसं बॉलिवूडच्या किंवा हिंदी चित्रपटांमध्ये करतात की आता गाणं इतर गाणं आना चाहिए, असं नाही होत. तिथे प्रसंगानुरूप कथा प्रवाही करणारा अभंगच असला पाहिजे, काहीतरी सांगणारा अभंग असला पाहिजे, कॉन्टेंट देणारा अभंग असला पाहिजे. अशातनं ती निवड झाली. आणि आम्ही नेहमी म्हणतो तसं, स्वतः जर जगद्गुरू तुकाराम महाराज असं म्हणत असेल की करीतो कवित्व म्हणाले हे कोणी, तर त्यांनी स्वतःच असं म्हणलं की हे कवित्व माझ्याकडनं कोणीतरी करून घेतलं आहे. तसं ही निवडसुद्धा जगद्गुरूंनी आमच्याकडनं करून घेतली असं आम्हाला वाटतं की बरोबर त्या सिच्युएशनला पाईकांचे अभंग असतील, गनिमी काव्याचे अभंग असतील किंवा हे जे पॉप्युलर अभंग आहेत त्यातले सुद्धा कुठले निवडायचे. कारण भीमसेन जोशींनी आणि लताबाईंनी वगैरे आपल्या पूर्वसरींनी खूप मोठं काम करून ठेवलं आहे, तर त्यातले सुद्धा कुठले निवडायचे हे पण एक चॅलेंज होतं. पण सुदैवानं ते आमच्याकडनं जगद्गुरूंनी करून घेतला असं म्हणूया. नक्कीच. तुम्हीच आता म्हणालात की आजच्या पिढीसमोर हा चित्रपट घेऊन येतं. जेनझी आणि AI जनरेशनमध्ये जेव्हा दिग्दर्शक एक आध्यात्मिक चित्रपट आणतो, तर मला दिग्दर्शकाचा तो पॉईंट ऑफ व्ह्यू जाणून घ्यायचा आहे की नेमकं आत्ता त्यांच्यासमोर आणणं चॅलेंजिंगही आहे किंवा ती परंपरा पुढे नेणंही आहे. या सगळ्यात दिग्पाल सरांचा काय पॉईंट ऑफ व्ह्यू आहे? AIच्या युगात वावरणारी ही जी काही जेनझी पिढी आहे यांना प्रचंड आकर्षण आहे अध्यात्माचं, आणि आपण दुर्दैवाने सगळेजण हे विसरतो. आपण जे माध्यमकर्मी आहोत सगळे, म्हणजे चित्रपट हे माध्यम आम्ही निवडलं आहे, तुम्ही चित्रपट पोचवण्याचं जर्नलिझमचं माध्यम निवडलं आहे, तर माध्यमकर्मी हे विसरतात की आपण माध्यम म्हणून त्यांच्यासमोर हे न्यायला पाहिजे, कारण त्यांना याची भूक आहे. आत्ता जे
या वर्षीचे सुपरहिट सिनेमे जर पाहिले, कांतारा असेल, नरसिंह असेल, तर ह्या सगळ्यातनं आपल्या पुरातन परंपरांचाच जागर परत केलेला आढळतो आधुनिक तंत्रज्ञानाने. अभंग तुकाराम, कथा संत तुकारामांच्या गाथेची हा चित्रपट पण तेच करतो. म्हणजे यात ज्या वेगवेगळ्या गोष्टी आपल्याला दिसतील, गाथा तरणं असेल, पुष्पक विमान म्हणजे गरुड येणं असेल, तर या सगळ्या त्याच तोडीच्या VFX आणि आधुनिक तंत्रज्ञानाने दिसणाऱ्या, तरुणांना समजणाऱ्या भाषेमध्ये तुकारामांचे अभंग आणण्याचा प्रयत्न आम्ही सगळ्यांनी केला. त्यामुळं मला असं वाटत नाही की ते फार लांब आहेत. त्यांना उलट या सगळ्याची भूक आहे. नवीन पिढीला, जेनझी ज्यांना आपण एक लेबल लावून टाकलं आहे, तर त्यांना याची भूक आहे. त्यांना देणं, भरवणं हे आपलं काम आहे असं आम्ही समजतो आणि ते आम्ही करायचा प्रयत्न करतो. येस, पण याच्यावरती मला एकच ऍड करायचं. आता तू चांगला प्रश्न विचारलास. माझी मुलगी आत्ता नुकतीच, म्हणजे ती 4 वर्षांचा बॅचलर इन डिझायनिंग कोर्स करून बाहेर पडली. तिला पहिली नोकरी लागली. तर ती डिझायनर आहे आणि तिचं स्पेशलायझेशन UI/UX आहे, म्हणजे युजर एक्सपिरियन्स, युजर इंटरफेस. तर ती म्हणली, ती आमच्या ऑफिसमध्ये बाजूला बसलेले असतात म्हणे सगळे डिझायनर जे अमराठी आहेत. तर तिने मला परवा सांगितलं की ते हेडफोन्स लावून काहीतरी क्रिएटिव्हिटीची जी कामं आहेत ती त्यांची स्क्रीनवरती करत असतात. तर बऱ्याच वेळा असं होतं की जरी इयरपॉड लावलेलं असलं तरी बाजूच्या माणसाला थोडासा कळतं काय ऐकतोय ते. तर ती म्हणली की ॲक्च्युली आत्ता अभंग तुकाराम आणि हे सगळे ज्यूक बॉक्स लावून हे लोक क्रिएटिव्हिटीचे सगळे डिझायनिंग करतात. वा, म्हणजे याचा अर्थ ते म्युझिक इतकं मेडिटेटिव्ह आहे की क्रिएटिव्ह काम करण्यासाठी ते जास्त उपयोगाचं ठरतंय आत्ता. येस, पण मला हेच विचारायचं आहे की आत्ता जे आपण म्हणतो की खूप जे जीवन आहे खूप विस्कळीत असं म्हणू शकतो असं आहे, आणि यात अध्यात्म आणणं, एकाग्रता आणणं हे खूप जास्त चॅलेंजिंग आहे. आणि निर्मात्यांना विचारलं आहे की अभिनय क्षेत्रात असताना एक निर्माता म्हणून जे पाऊल टाकलं आहे आणि हाच प्रोजेक्ट घेऊन आलात, काय विचार होता एक मनात? हा विचार खरं तर खूप आधीपासून, म्हणजे आम्ही तू माझ्या सांगतीपासून एकत्र काम करतोय. त्याच सेटवरती फरजंदाची कथा ऐकवली गेली मला पहिल्यांदा. जसं काल योगेश सर म्हणाले की आनंदडोह लिहून झाल्यानंतर पहिल्या काही लोकांना जे ऐकवलं गेलं त्यात दिग्पाल होता आणि त्यानंतर त्यांनी ते प्रयोगही पाहिले. तसंच फरजंच्या बाबतीत, माझ्या बाबतीत झालं. एवढ्या वर्षांच्या प्रवासात मला दिग्पाल कसा विचार करतो, त्याला काय मांडायचं आहे, काय पॅशन आहे, कशासाठी आपण करतोय, याची क्लॅरिटी मला जास्त दिसली. आणि निर्माता म्हणजे प्रोडक्शन हाऊस चालू करणं ही खूप छोटी गोष्ट आहे आणि ती खूप सोपी पण आहे. पण त्यात तू पहिलं काय आणतोस किंवा आणतेस याच्यावरती फार गोष्टी अवलंबून असतात. त्याच्यावरनं तुमची जर्नी दिसते किंवा निदान दिशा तरी दिसते की अच्छा यांना हे करायचं आहे म्हणून. सो ह्याच्यासारखा पिक्चर असणं हे फार, म्हणजे मला वाटतं की हे चित्रकथेचं भाग्य आहे की आम्ही प्रोडक्शन हाऊस म्हणून पण याच्याशी जोडले गेलो या चित्रपटाशी. कारण की आत्ता दिग्पालने खूप चांगला पॉईंट मांडला की कांतारा काय आहे, आपलं फोकलोर आहे ना, आपलं आहे, आपलं विसरत जाणं जे चाललंय ना तो प्रॉब्लेम आहे. आणि आम्ही सारखं परत परत तिथे नेतोय. हे कशासाठी? महाराष्ट्र कोणामुळे आहे? छत्रपती शिवाजी महाराज. कोण आहेत हे संत ज्यांच्यावरती हे भक्तिशक्तीचं अधिष्ठान आहे? तर ते ज्ञानेश्वर माऊली आहेत, ते तुकाराम बुवा आहेत यांच्या. सो आपल्या रूट्सकडे परत जाणं आणि ते दिशा दाखवणं हे कोणीतरी करणं गरजेचं होतं. तो टॉर्च बेअरर आमच्यासाठी दिग्पाल आहे. आम्ही वारकरी होत काल म्हटलं तसं. नक्कीच, पण आता अध्यात्म हे कमी बोललं जातं आणि काहींना स्पिरिच्युअलिटी याकडे जरा जास्त ते वळण आलंय. सो त्याबद्दल ऐकायचं की काय मत आहे त्यावर नेमकं? काय ना, हे अत्यंत व्यक्तिसापेक्ष आहे. कारण स्पिरिच्युअलिटी म्हणा नाही तर अध्यात्म म्हणा, शेवटी ती अनुभूती आहे. तुम्हाला जी येईल ती. आणि दुसरी गोष्ट त्यातली अशी महत्वाची आहे की देर इज नो डेस्टिनेशन. प्रवास आहे. आता मी स्पिरिच्युअली टॉपमोस्ट ह्याला पोचलो असं कोण म्हणतं? कोणीच नाही म्हणू शकणार ना. तू चालूच आहे ते, कारण की ती जर्नीच आहे तीच इतकी छान आहे ना की ती मला आवडते. आणि तेच सांगण्याचा प्रयत्न केला ना तुकाराम बुवांनी की सगळं चालू ठेवा, पण नामस्मरणाचं काय महत्व आहे? तो ती जर्नीवरतीच सुरू तर करा चालायला. मग त्याला तुम्ही स्पिरिच्युअलिटी म्हणा, अध्यात्म म्हणा, ते तुमच्या म्हणजे आकलन शक्तीप्रमाणे असू द्यात. कारण की हा विषयच असा नाही आहे की तुम्ही एका 100 मार्काच्या पेपरमध्ये सोडवू शकाल. तर तो चालू राहतो. त्यामुळे मला असं वाटतं की स्पिरिच्युअलिटी म्हणलं तरी चालेल, निदान त्याकडे लक्ष तर गेलं, हे महत्वाचं. नक्कीच, पण आता भूमिकेकडे येते. जी भारदस्त भूमिका होती म्हणजे
फोटोज येतात आणि आम्ही सगळे असे अवाक होतो की अरे बापरे, अजय पुरकर सरांना असं बघणं म्हणजे एक आउट ऑफ द बॉक्स होतं. या भूमिकेसाठी निवड करणं, त्या लुकमध्ये येणं, हे सगळं कसं जुळून आले खरं तर. लुक डिझायनिंग टोटली दिग्पालने ठरवलं होतं. त्याने मला फक्त एकच प्रश्न विचारला, केस काढशील का माझ्यासाठी परत एकदा? म्हणलं हो काढू की. म्हणलं काय डोक्यात काय आहे? तो म्हणला काय नाही, असं तुला पूर्ण बॉल्ड आणि त्याला एक मोठी एक हे देण्याचा विचार आहे, शेंडी लांब अशी, आणि शक्यतो आपण थोडासा उग्रकडे तो करूयात. तर मी म्हणलं चालेल. आणि फिल्मसाठी हे कॉम्प्रोमाइज कधीच करू नये की आपण टक्कल न करून ते, कारण काय आहे, जगात कॅमेरा अशी गोष्ट आहे ना, त्याला फसवू नाही शकत तुम्ही. कोणालाही फसवा, कॅमेराला नाही फसवत. त्यामुळे ते दिसतं, ते तुम्ही कितीही त्याच्यावरती संस्कार करा एडिट टेबलवर किंवा हे नाही होत. ते कळतं की अरे खोटं टक्कल लावलंय. आणि दुसरी गोष्ट आम्ही कायम सगळे म्हणतो ते की आम्ही सगळे गेल्यानंतर सुद्धा हे चित्रपट राहणार आहेत ना, तर तिथे पुढच्या पिढीला ह्यांनी चुका केल्यात असं शक्यतो नको. तर त्यामुळे ऑथेंटिसिटीच्या जास्तीत जास्त जवळ जाण्याचा प्रयत्न हा प्रत्येक चित्रपटात असतो आमचा. ते कॉस्ट्युम्स असतील, ते मेकअप असतील, ते ऑर्नामेंट्स असतील, ते फुटवेअर असेल, ते कपडे काय घालतो आपण ते असेल, स्त्री पुरुष दोन्ही. तर मला असं वाटतं की हा लुक पूर्णपणे दिग्पालने डिझाईन केला होता आणि तो योग्य पद्धतीने वेगळा उठून आलाय असंही मला खूप कमाल झालाय तो लुक खरं तर. पण आता अशावरूनच समीर सरांना विचारेल, समीर सर, ऐतिहासिक चित्रपट, आध्यात्मिक चित्रपट आणि वेगवेगळ्या धाटणीच्या भूमिका, असं मी तुम्हाला खूप वेगवेगळ्या भूमिकेतनं पाहत आलो. आणि जेव्हा असं होतं ना की आता प्रेक्षक खूप जागृत झालेत आणि तेव्हा आजही दडपण येतं की अशी भूमिका करताना कुठे ना कुठे चूक झाली तर एक एक्सपिरियन्स कलाकार म्हणून प्रेक्षक लगेच ते पकडून धरतील. आजकाल त्यांना फसवायला थोडं अवघड झालंय. तर म्हणजे चांगल्या कामासाठी फसवणं म्हणतोय. कारण प्रत्येक म्हणतं की सॉन्ग घेतलेलं असतं आणि आत्तापर्यंत मला खूप वेगवेगळी सॉन्ग घ्यायला मिळाली. तर नवीन घेत राहीन, आहे तसं पण काम करेन, दिसतोय तसं, जसं दिसत नाही तसंही काम करत राहीन आणि हे सॉन्ग आयुष्यभर घेत राहीन. आणि ऑफकोर्स दडपण राहीलच. आणि ते जे दडपण असतं, त्या दडपण म्हणतात ना की विंगेत असं उभं राहिलं की एंट्रीच्या आधी कितीही म्हटलं तरी तुम्ही ब्लँक होता. तर तसंच होतं की आता पण विंगेत ना एकदा स्टेजवर गेले की सुरू होतो. हे दडपण असणारच आहे आणि प्रेक्षकांनी ते मला देत राहावं. येस. आत्ता ही भूमिका साकारताना काय चॅलेंजेस येतात? भाषा. तोच सगळ्यात मोठा चॅलेंज होता आणि असेल. कारण फार वेगळी भाषा, एरवी आपण बोलत नाही. बुवांना त्याची सवय, माऊली काय सांगावे, दिग्पाल त्यामध्ये, मीच एक ऑड मॅन आउट होतो कधी कधी. पण ही सगळी माणसं, जी मंडळी आहेत माझी मित्रमंडळी, कलिग्स म्हणू त्यांना, आमचे टीममेट्स म्हणू, ते मला सांभाळून घेतात आणि शिकवतात. नाही, पण आम्ही नेहमी भूमिका बघतो ना तेव्हा आम्हाला एक वेगवेगळी छटा दिसते आणि ते बघताना खरं तर खूप छान वाटतंय खरं. याचं खरं सगळं श्रेय मी दिग्पालला देईन. कारण तो लिहितानाच त्याच्या डोक्यामध्ये असतं की हे जे चरित्र आहे आता मी समीर करणार आहे, तर अर्धवट माझ्यासाठी ठेवतो तो, असं नाही की बाबा. पण ते इतकं छान असतं, त्याला ते जी वाट म्हणतात ना ती इतकी सुंदर असते की तुम्हाला चालत राहावं असं वाटतं त्या वाटेवर. आणि त्यातनं काही ना काही मिळत जातं आणि ऑलरेडी मग ते सेटवर आम्ही अर्धवट ठेवतो आणि तिथे काही ना काही सुचत जातं सगळ्यांना आणि मग मजा येते त्यात काम करायला. येस. पण दिग्पाल सरांना पुन्हा एकदा विचारेल, सर, लिहितानाच ते कॅरेक्टर येणं डोळ्यासमोर आणि ही स्टारकास्ट घेऊन वेगवेगळ्या वेळेस वेगवेगळ्या पतडीच्या भूमिका त्यांच्या पदरात पडणं, खरं तर आम्ही अनेक जण असं म्हणत असतील की हेच कलाकार का, पण याच कलाकारांना आम्ही जेव्हा वेगवेगळ्या पद्धतीने बघतो तेव्हा आम्हाला खूप छान वाटतं ते. सो मला याविषयीच ऐकायचं आहे की लिहिताना काय विचार असतो एक लेखक म्हणून डोक्यात? एक तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मला छत्रपती शिवाजी महाराज, ज्ञानेश्वर माऊली, जगद्गुरू तुकाराम महाराज, सर्व संत, सर्व भगवंत, देव ज्यांना मी मानतो त्या सगळ्यांचा आशीर्वाद आहे की माझ्याबरोबर ही सगळी अशी हरवणारी कलाकार मंडळी मला मिळाली आहेत, दिग्दर्शक म्हणून, लेखक म्हणून. त्यामुळं आणि सगळे समविचारी आहोत. मी काय करू इच्छितो किंवा आमची टीम काय करू इच्छिते
हे सगळ्यांना कळलेलं आहे. त्यामुळे स्वाभाविकपणे सुरुवातीला लिहितानाच असा विचार होतो की ही भूमिका लिहिताना आपल्याकडे कोण असं दिसतं. जेव्हा आम्ही ऐतिहासिक वर्णनांचा अभ्यास करतो, रिसर्च करतो, तेव्हा की कोण असं दिसतं. मग अजयदादा असं दिसतो, योगेश सर असे दिसू शकतील, निखिल असं दिसेल, आपला अभिजित श्वेतचंद्र आहे आपल्याकडे नवीन ज्या टीममधनं आलेला, तर तो असा दिसेल, स्मिता अशी दिसू शकते. एकच मृणालताई आहेत की ज्या हालत नाहीत कुठे. पण तर असं एक साधारण डोक्यात यायला लागतं आणि सुदैवाने ते सगळेजण सूट होतात. मी परत म्हणतो की ब्लेस्ड अशासाठी आहे की इंडस्ट्रीतले म्हणून जेवढे ऐतिहासिक दिसू शकतात असे चेहरे माझ्याकडे आहेत. तर आणि त्यामुळे त्यांना मोल्ड करणं, आणि मुळात सगळे उत्तम अभिनेते असल्यामुळे त्यांना मोल्ड करणं पण सोपं जातं. अशामुळे ते मी करू शकतो. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही की हे करिअर नसून हे मिशन आहे. हे इथे बसलेल्या प्रत्येकाला आणि इथे नसलेल्या प्रत्येकालाही पटलेलं आहे. त्यामुळे आता अभंग तुकाराम चित्रपटामध्ये योगेश सर नायकाची भूमिका करतायत, तर पुढे एखाद्या चित्रपटात ते एखादी सपोर्टिंग रोल मोठा असेल तो करतील. किंवा अजयदादांनी पावनखिंडमध्ये बाजीप्रभू केल्यानंतर पुढच्या चित्रपटात तानाजी मालुसरेंची सहाय्यक भूमिका केली. समीर सर वेगवेगळ्या भूमिका निभावत आहेत. निखिल त्याच्या पद्धतीने वेगवेगळ्या भूमिकांमध्ये आपल्याला दिसतो. तर हे सगळं मिशन म्हणून करत असल्यामुळे कोणाचा इगो नाही आहे की मी ह्या चित्रपटामध्ये हिरो केला, मग आता पुढच्या चित्रपटात तू मला असं कसं विचारतोस. कारण हे जसं मगाशी बोललो आपण की पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी धडपड करतोय आम्ही सगळे, आणि हे प्रत्येकाला पटलेलं आहे. त्यामुळं मी ब्लेस्ड आहे की माझ्याकडे अशा प्रकारची स्टारकास्ट आहे की जी या पद्धतीचं काम समजून उमजून करते आहे. याच्यामध्ये ॲड करावं असं वाटतं. आमच्या लहानपणी आम्ही टी व्हीवर ब्लॅक अँड व्हाईट चित्रपट भाजींचे बघायचो, आणि आम्हाला ते चेहरे सूर्यकांतजी असतील, सगळे चंद्रकांतजी आहेत, अख्खा कंपू होता तो. त्या आम्हाला असं वाटायचं किती छान आहे. म्हणजे कसं, म्हणजे चित्रपट जेव्हा मी त्या फील्डशी कनेक्ट झालं तेव्हा वाटलं काय सुंदर टीम आहे. म्हणजे त्या काळात काय सुंदर टीम आहे. आज आम्ही सगळे नशीबवान आहेत की आम्हाला तशीच टीम मिळाली आणि आम्हाला नवीन एक या काळातले भावजे मिळाले. नक्कीच. जसं दिग्पाल सर तुम्ही आता म्हणालात की स्मिताताई हे करू शकते, आउट ऑफ द बॉक्स म्हणजे भूमिका आहे. मी तिला जेव्हाही भेटते तेव्हा बोलते की तुझी ही भूमिका खूप कमाल आहे, खूप वेगळी आहे. आम्ही कधीच इमॅजिन करत नव्हतो की स्मिताताई अशा भूमिकेत दिसेल. सो मला हे विचारायचं आहे की असं असतं ना की या भूमिकेसाठी हीच अभिनेत्री. सो हे कसं घडलंय खरं तर? आम्ही आता जवळजवळ चौथा चित्रपट एकत्र करतोय किंवा चौथा प्रकल्प एकत्र करतोय. तर या सगळ्यामध्ये प्रत्येकाची वकूब कळत जातो आपल्याला की याची रेंज किती आहे किंवा हिची रेंज किती आहे. आणि आम्ही सुदैवानी एकाच गुरूंकडे व्हॉइस कल्चर शिकतो आहोत. तर त्यामुळे ते सगळं शिकत असताना काय रेंजला स्मिता जाऊ शकते थोडंसं ताणलं तर ते मला साधारण लक्षात आलं होतं. आणि जसं म्हणलं तसं की आमचा सगळ्यांचा एक कम्फर्ट झोन तयार झाला आहे काम करण्याचा. काय म्हणायचं आहे ते पटकन कळतं आणि त्यानुसार मेहनत घ्यायला ही सगळी मंडळी तयार असतात. नो मॅटर व्हॉट द पोझिशन इज. म्हणजे त्याच्यामध्ये असं कुठेच नसतं की आता परत ह्याच्यासाठी हे कुठं करू. ह्याच्यातल्या कुठल्याही माणसाची किंवा आमच्या टीममधल्या कुठल्याही माणसाचं हे नसतं की ह्याच्यासाठी करायचं आहे का. म्हणजे अजिंक्य राऊतबद्दल बोलायचं आलं तर त्याला घोडा येत नव्हता चालवता, पण या भूमिकेसाठी छत्रपतींच्या एक आठवडाभर कसून मेहनत करून 5-5, 6-6 तास त्या क्लबला जाऊन तो घोडा शिकला. तर या पद्धतीची मेहनत जी आहे ती मेहनत स्मिता नक्की करू शकते असं मला वाटलं. दुसरी गोष्ट, मला ना एक ग्रामीण सौंदर्य हवं होतं. ते कुठेतरी त्या चेहऱ्यात दिसू शकेल असं वाटलं आणि त्यावर हुकूम काही स्केचेस करून मग आम्ही स्मिताला फायनल केला. आणि बाकी मग परफॉर्मन्स तर आता आपण सगळे बघतोच आहोत की पहिला तिचा जो टीजर पडला तिथपासनं प्रेक्षकांच्या खूप पॉझिटिव्ह प्रतिक्रिया, खूप म्हणजे प्रभातच्या ज्या गौरी नावाच्या अभिनेत्री आहेत तर त्यांच्याशी कंपॅरिझन होण्याची भीती प्रत्येकाला असणार. मला दिग्दर्शक म्हणून होती, तिला अभिनेत्री म्हणून होती, पण ते कुठेही सावली न पडता त्याची तिला प्रेक्षकांनी स्वीकारलंय आवलीच्या भूमिकेत असं आपल्याला लक्षात येत आहे. नक्कीच.
निखिलला विचारेल सगळ्यात आधी, ही फ्रेम बघून त्यांच्यासोबत बसून कसं वाटतंय खरं? तो मध्यभागी बसलाय. तर मी मध्यभागी जरी बसलो असलो तरी सिनेमात माझा खूप छोटा अगदी खारीचा वाटा आहे. पण माझ्या या कुटुंबासोबत राहायला मला आवडतं आणि आमचा कुटुंब प्रमुख आहे दिग्पाल, माझा मित्र आहे, बालमित्र आहे. त्यामुळे ह्या सगळ्या टीमबरोबर काम करायला मला प्रचंड आवडतं. मी इतरही मेकर्स बरोबर काम करतो, पण जेव्हा दिग्पालच्या सिनेमात मी काम करतो तेव्हा घरी आल्यासारखं वाटतं आणि कसलंही दडपण नसतं. की नाहीतर काही मेकर्स असतात की त्यांचं एक नाही असंच पाहिजे, असंच बोललं पाहिजे. तो फ्री हँड देतो, तो खूप तुझ्यात काय आहे ते काढून घेतो. काही वेळा तर त्याला सांगायची गरज पडत नाही या सगळ्या आमच्या चमूला की हे असं पाहिजे, हे तसं पाहिजे, हे त्याला सांगायची गरज पडत नाही. हा ओके करेक्ट असं होऊन जातं ते आपसूक. त्यामुळे इतकं ते अंगवळणी पडलं आहे. आणि जसं मगाशी उल्लेख केला तसं हे सगळे एका स्पिरिटनी आम्ही सगळे काम करतो आहे आणि एक मिशन डोळ्यासमोर ठेवून काम करतो आहे. आमच्या पुढच्या पिढीला, आपल्या पुढच्या पिढीला सुद्धा हे सिनेमे आर्काईव्ह आपण व्हॅल्यू म्हणतो तसं ते पाहायला मिळतील. माझा मुलगा आहे जो आमच्या मित्रांनी संगीतबद्ध केलेले ह्या सगळ्या चालींवर नाचतो घरात, वय वर्ष 1.5, पण तो ह्या अभंगांवर नाचतो. त्याला हे अभंग प्रचंड आवडतात. हीच खरी ताकद आहे या संगीताची, या अभंगांची, या चालींची पारंपरिक. आणि ते घेऊन येणं हे सुद्धा खूप मोठं डेअरिंग आहे. आज प्रत्येक जण मेकर व्यावसायिक पद्धतीने विचार करतो आणि गल्लाभरू सिनेमा आपण करूयात असा एक विचार करून प्रत्येक मेकर करतो आणि त्यात काहीच वावगं नाही आहे, चुकीचं काही नाही आहे. पण दिग्पालसारखा असा एक दिग्दर्शक आहे किंवा अजयदादा त्याच्या सोबत मोठ्या भावासारखा अगदी निर्माता म्हणून सुद्धा भक्कमपणे त्याच्यासोबत उभं राहिला आहे. हे सगळेच, समीर दादा असो, योगेश दादा असो, किंवा आता एक मोठी वितरण संस्था पॅनोरमासारखी त्याच्यासोबत उभी आहे. त्यांनी सुद्धा हा विश्वास त्याच्यावर टाकणं की बाबा तू अशा पद्धतीचे सिनेमे करतोयस ना, कर, ते आले पाहिजे लोकांसमोर. गल्ला त्याचा व्यवसाय हा नंतरचा भाग आहे, पण हे विषय लोकांसमोर आले पाहिजे ही त्याची तळमळ त्यांना दिसते आणि त्याच्यासाठी आम्ही सगळे एकत्र आहोत. म्हणजे मगाशी तू एक जेनझीचा उल्लेख केला. जेनझी जसं सरकार उलथवून टाकू शकतं तसं जेनझीमध्ये ही ताकद आहे की हा बदल सुद्धा ते स्वतः स्वीकार करू शकतात आणि घडवू शकतात तो बदल. ही ताकद आहे जेनझीमध्ये. तर मला जेनझींना हे माझं आव्हान असेल की अभंग तुकाराम 7 तारखेला येतोय, जरूर पहा. येस, पण आता जसं तो म्हणालात की आध्यात्मिकची एक लाट आहे, ऐतिहासिकची एक लाट आहे आणि ती तुम्ही पुढे घेऊन जाताय. त्यासोबत कधीतरी आम्हाला दिग्पाल लांजेकर वेगळ्या झोनमध्ये किंवा वेगळ्या अशा पद्धतीच्या चित्रपटांमध्ये कधी पाहायला मिळतील? मला कोणी काम करायला घेतलं तर बघ. दिग्दर्शक म्हणून तुम्ही कोणते चित्रपट पुढे आणू शकाल असे? तशी पण योजना आहे, पण मी जसं मागे मुक्ताईच्या वेळेला किंवा आधीच्या काही मुलाखतींमध्ये म्हणलं तसं की ही कमिटमेंट आहे. श्री शिवराज अष्टक याच्यातल्या 3 चित्रपट अजून बाकी आहेत. ते पूर्ण झाले की मग त्याच्या बरोबरीने किंवा ते पूर्ण झाल्यावर अशा स्वरूपाचा नक्की विचार आहे मनामध्ये. परंतु ते शिवराज अष्टकाचा शेवटचा चित्रपट काय पद्धतीने लोकांसमोर येतो त्यावर ठरेल. येस, पण आता योगेश सरांकडे येईल. सर, रंगभूमीवर आपण एक भूमिका गाजवतो आणि ती चित्रपटासाठी विचारणं येते, तेव्हा योगेश सरांच्या मनात काय विचार असतात की आता हीच भूमिका आपल्याला चित्रपटात घेऊन जायची आणि मोठ्या स्क्रीनवर आता येणार आणि मला सगळ्यात आधी हे विचारायचं, जसं आता मी मगाशी जेनझी आणि हे सगळं बोलली, जेव्हा रंगभूमीवर ही भूमिका साकारली जात होती तेव्हा तसा क्राऊड होता, त्या क्राऊडकडनं काय प्रतिसाद होता? हां, म्हणजे जवळजवळ 12-13 वर्ष स्टेजवरती नाटक चालूच होतं आणि ही प्रक्रिया झाली. एकदा चित्रपट उत्तम चालायला लागला आणि स्वीकारल्यानंतर पुन्हा डिसेंबर एंडपासून पुन्हा त्याचे प्रयोग सुरूच होणार आहे. कारण माझ्यासाठी ही माझे साधन आहे, प्रयोग चालू ठेवणं आणि चित्रपटात काम करणं. आणि त्याला तसाच प्रतिसाद, उत्तम प्रतिसाद सगळ्यांकडनं मिळत होता. म्हणजे सर्व अबालवृद्धांपासून ते सर्व व्यावसायिक, म्हणजे उद्योजकांपासून ते शेतकऱ्यापर्यंत, अशा सर्व याच्यामध्ये
कारण तुकाराम महाराज सर्वव्यापी आहेत ना, ते आभाळा एवढे आहेत. त्यांचं आपण काहीतरी सादर करतोय तर ते स्वीकारलं जाणारच असं मला वाटतं. तुकोबांचा आशीर्वाद आहे हे वारंवार जाणवतं. ते असतात माझ्याबरोबर, आत्ताही आहेत. जेव्हा हा पेहराव केला जातो तेव्हा योगेश सरांमध्ये काय बदल होतो की विसरून ते असंच होतं ना की बेभान होऊन जातो त्याच्यात. सो ते खरं तर ऐकायचं. बदल असा होतो की ते बेभान होत असताना शरीर बेभान असतं, पण विंगेमध्ये मी सगळं बघत असतो समोर काय चाललंय ते. त्यातले प्रत्येक गोष्ट मी अनुभवत असतो. त्यासाठीच या भूमिकेची योजना आहे असं मला वाटतं. म्हणून तर याला मी साधनेची दुसरी पायरी म्हणतो. माझी पुढची पायरी आहे की मला त्याच्यापासून वेगळं होऊन मला बघता येतं. म्हणजे आपुले मरण पाहिली मॅ डोळा हे वेगळ्या अर्थी मी खूप सकारात्मक ह्यानी म्हणतो आहे. त्यातला मरण हा शब्द आपण बाजूला ठेवू, पण आपण काय करतो आहोत ह्याचं पूर्ण भान, बेभान अवस्थेतलं भानही मला असतं की आपण आत्ता काय करतो. आणि मला वाटतं ते मला माऊलींनी आणि महाराजांनी शिकवलं असं मला वाटतं. इतके वर्ष एक भूमिका जेव्हा साकारतो आणि तरीही मनात एक दडपण असतं, ते दडपण काय आहे खरं? नाही हो, काही कसं तसं, कारण ते खरंच सगळं छान झालं आहे, छान पद्धत. मला उत्सुकता होती, दडपण नव्हतं. कुठली उत्सुकता की आनंद डोहचं अभंग तुकाराममध्ये जे परिवर्तन होणार आहे, म्हणजे ज्याला थोडक्यात पटकथा म्हणतो आपण. लेखनापासून जर विचार केला, दिग्दर्शक म्हणून दिग्पाल ते करेलच हे नक्की होतं. मला क्रिएटिव्ह, जिथं पहिलं सृजन कुठं घडणार होतं तर ते लेखनामध्ये घडणार होतं. कागदावर पहिला सिनेमा घडणार होता. तर मला पटकथेच्या बाबतीत खूप उत्सुकता होती, कारण मला हे नक्की माहिती होतं की मी जर पटकथा लिहिली असती तर मी आनंद डोहोला इतका चिकटलेलो आहे की मी अभंग तुकाराम नसतो लिहू शकलो. म्हणजे ते सीन मी नसतो लिहू शकलो हे मला नक्की माहिती होतं. आणि त्यामुळे जेव्हा याचा मूर्त स्वरूप की आता हे होऊ शकणार आहे अशी वेळ आली ती म्हणजे ज्ञानेश्वरांची मुक्ताईच्या चित्रीकरणाच्या दरम्यान ज्या वेळेला आमच्यात गप्पा, म्हणजे आता त्याला एक सोबर नाव, डिस्कशन सेशन्स जी झाली सिटिंग, तर त्यावेळेला हे नक्की झालेलं होतं की पटकथा दिग्पाल करणार आहे. आणि त्यांनी ज्या स्वगतांना, आनंद डोह म्हणजे दुसरं काही नाही आहे, 6 स्वगतं आवलीची आणि 6 स्वगतं तुकाराम महाराजांची, असं 13 स्वगतांचा तो आहे. पण त्यात जिथे जिथे म्हणून चित्रपटाच्या माध्यमामध्ये कथा बदलायला पाहिजे किंवा त्याच्यामध्ये काही ॲड करायला पाहिजे, त्या सगळ्या गोष्टी त्यांनी, त्याचीही जशी माझी प्रक्रिया 13 वर्षाची होती तसं पहिल्यांदा आनंद डोह ऐकल्यापासून ते जवळजवळ वेगवेगळ्या टप्प्यावरती त्यांनी 15 वेळा पाहिलेला असणार आहे तो प्रयोग. तर त्यावेळेला त्याच्यामध्ये ते पूर्ण दृश्यात्मक चित्र कंप्लीट होतं असं मला वाटत होतं की कुठे कुठे काय काय करायचं आहे ते फक्त कागदावर उतरवणं हे होतं. आणि मला ती उत्सुकता होती. चित्रीकरणाच्या आधी माझ्यामध्ये 7 का 8 दिवस आधी त्यांनी बदलली अख्खी पटकथा, पूर्ण बदलली. म्हणजे त्याचं आदी मध्य अंत सगळं बदललेलं होतं. म्हणजे कुठलं काय जे सांगितलं होतं ते वेगळं, आणि ते त्यांनी मला पाठवलं. तो म्हणला मी मधलं काही पाठवत नाही, मी आता जे माझं फायनल होईल ते पाठवेल. आणि मी आपलं माझ्याकडनं सजेस्ट करत होतो, तरी मला हे माहिती होतं की मी आनंद डोहला खूप चिकटून आहे. मी अभंग तुकारामसाठी अजून तेवढा मोकळा नाही झालो पटकथाकार म्हणून. आणि मग जेव्हा ती आली त्यावेळेला मी हा विचारच नव्हता केला. आणि हे सगळे टर्न्स आणि ट्विस्ट अतिशय छान आहेत. आणि ती उत्सुकता माझी म्हणजे होती शेवटपर्यंत, आणि ती त्यांनी फुलफिल केली. मस्त वाटलं त्यामुळे. एक सीन कोणता होता जो फार जवळचा झाला असा? गाथा विसर्जित केल्या जातात तो माझ्यासाठी खूप, ते वातावरणच खूप छान होतं त्या दिवशीचं. एखादा दिवस असा असतो चित्रीकरणामधला, आणि खूप ते नेपथ्य असं होतं, घाट, आणि घाटानंतर आम्ही एक रॅम्प तयार केलेला होता. त्यामुळे ना आपोआप सगळ्यांपासून जलतत्वापर्यंत मी वेगळा त्याच्या जवळ जा, म्हणजे आकाशतत्व, जलतत्व आणि समोरचा तो एक छोटीशी टेकडीची रांग होती अशी, ती रेघ, हे सगळं इतकं छान जात होतं. म्हणजे ते मला चित्रपटात कसं दिसेल याचं मला माहीत नाही, ते मॉनिटर दिग्पालनी बघावा. पण मी तिथे उभं राहिल्यानंतर तो एक असं देवळातल्या एका देवडीतनं छोट्या ह्याच्यावरनं पायऱ्या उतरत येतो आणि तिथपर्यंत पोचतो. तो जवळजवळ एक 50 मीटरचा तो रस्ता होता त्या पायऱ्या आणि हे धरून. आणि तिथं पांडुरंगाची भूमिका करणारा अभिजित श्वेतचंद्र आणि मी गाथा घेऊन चालत येतो, एकटा असतो त्यावेळेला. ते एकटेपण खूप अंगावर आलं.
आणि मग नंतर आजूबाजूचं युनिट जवळजवळ 50 माणसं आपल्या आसपास वावरत असतात. आपल्याला दिसताना तो क्लोज दिसतो, पण तो घडवण्यासाठी आसपास 50, पण ती सगळी माझ्यासाठी दिसेनाशी झालेली होती. मी 2-2.5 तास मी माझा नव्हतोच. मी त्या दिवशी त्या माझ्या 17-18 दिवसाच्या चित्रीकरणाच्या प्रक्रियेमधलं सगळ्यात उत्तम ध्यान माझं त्या दिवशी लागलेलं होतं असं मला वाटतं. त्या रॅम्पवर बसूनच होतो मी. यांनी सांगितलं, हां सर आता तयार, चला तयार, गाथा उचलायचो, हे झालं एकदा, आता क्लोजची तयारी सुरू, ट्रॅक टाकतोय. त्यावेळेला मी पुन्हा मांडी घालून आसन लावून बसलेलो असायचो. म्हणजे हेच ऐकल्यावर आता ते बघण्यासाठी खूप उत्सुक झालंय. पण सर नक्कीच अभंग तुकारामाचं प्रमोशन आहे, पण मला राहवत नाहीये. जेव्हा पण तुम्ही दिसता तेव्हा माजी गोव्याचे मुख्यमंत्री यांनी दिसतात. सो मला हे ऐकायचं की असा कधी कोणता, म्हणजे त्यांच्या नावावरून असा कधी तुमच्यासोबत कोणता किस्सा घडलाय का खूप मोठा असा? हो, गोव्यामध्ये एकदा झालेलं होतं. म्हणजे सिनेमा येऊन गेला होता आणि मी दुसऱ्या एका माझ्या व्याख्यानासाठी म्हापशाला गेलेलो होतो. ते म्हापशाचं जे हनुमान थिएटर म्हणून थिएटर आहे, मेन बसस्टँडच्या इथंच ते थिएटर आहे, आणि त्यामुळे पलीकडच्या लॉजमध्येच माझी राहण्याची निवास व्यवस्था केलेली होती. आणि तिथनं मी रस्ता क्रॉस करत असताना एक गोव्यातलाच आम माणूस, म्हणजे काही ओळख नाही पाळीक नाही, तो मला क्रॉस झाल्यावर तर झापकर एकदम वळून माझ्याकडे पाहिलं आणि कसा असा, बरा असा ना आता? म्हटलं हां हो बरा तब्येतील जपा. आणि मी निघून गेलो. मी तिथनं चालत येतो, हे काय झालं? मग मला कळलं की अरे हा मला हे मनोहरबाई समजला, आणि ते आजारी होते ना तेव्हा, पुन्हा आजारपणातनं उठले होते. म्हणजे हे आधीच आहे एकदम, जेव्हा बेडरिडन होते त्याचं नाही सांगत आहे, त्याच्या आधीच सांगतोय. पण भेट झाल्यावर दोघांची कशा पद्धतीने झाली? आणि असं होतं ना की आपण, माझी त्यांची भेट खूप आधी झालेली होती. आमच्या पुण्यामधनं आम्ही एका थिएटर फेस्टिवलला हे घेऊन गेलो होतो, नाटक घेऊन गेलो होतो. त्यावेळेला ते पहिली टर्म त्यांची मुख्यमंत्री असतानाची, आणि त्यावेळेला मी तसा अजिबात दिसत नव्हतो. ते जसे थोडे केस वाढले की दिसतो असं मला वाटतं. फीचर वाईज विचार केला तर खरं नाही, पण ती केसांची ठेवण आणि मिशीची ठेवण यामुळे एकदम ते वाटतं त्यांच्यासारखं. तर तेव्हा तर अजिबात तसं दिसत नव्हतं. आणि तेव्हा आम्ही पु ल देशपांडेंच्या शेजारी राहायचो मी, रुपाली अपार्टमेंटमध्ये, राजश्रीमध्ये. सो त्यावरनं गप्पा झाल्या होत्या. म्हणजे ते तसे वेल रिडन होते, त्यांचं मराठी वाचन आणि हे खूप छान होतं. आणि संघाच्या माध्यमातून त्याही याच्यामध्ये असल्यामुळे त्या आमच्या गप्पा आणि हे खूप झाले होते त्यावेळेला. नक्कीच. म्हणजे उरी चित्रपटात जेव्हा पाहिलं तेव्हा असं वाटलं की तेच काम करतात का? नंतर जेव्हा तो अनुभव तर असा आहे, मी माझ्या हे शूटिंग मुळात त्या ह्याच्यात झालं होतं, सर्बिया नावाच्या देशात झालो. तर जे पहिलाच शॉट ते उरीचा पहिला चित्रीकरणाचा पहिला शॉट सबंध त्या भूमिकेमध्ये सगळ्यात जास्त डायलॉग जे 3 डायलॉग माझे होते, बाकी सगळीकडे हां हां हो मीटिंग अटेंड करतोय असंच ती भूमिका होती. पण ती मनोहरबाईंची होती, त्यामुळं ती नाकारण्याचा प्रश्नच येत नाही. आपल्या चेहऱ्याला इतकं छान महत्त्व येईल असं वाटलं नव्हतं मला तेव्हा. तर त्यातला जो डायलॉग होता की ISI पाकिस्तान को चलाता है, पाकिस्तान ISI को नाही चलात. तर त्या डायलॉगचं हे होतं. तर ते तयार होऊन ज्यावेळेला मी आलो ना, तर परेश रावल आणि हे रेडी होऊन आधीच थांबलेले होते ना, तर ते ज्या पद्धतीने तिथेच मला पहिली काय म्हणतो आपण प्रतिक्रिया मिळाली की या आपण दिसतो. ते ज्या पद्धतीने बघत होते त्यांच्या असं टचकन डोळ्यात पाण्याला काय दिसतोय म्हणले, हा माणूस सेम दिसतो आहे. त्यामुळे बाकीच्यांच्या कामाचं कौतुक होईल, याच्या दिसण्याचं कौतुक होणार. नक्कीच. पण तसंच आम्हाला तुकोबांच्या भूमिकेतही वाटतंय की जेव्हा आम्ही पहिलं प्रमोशनची पायरी होती आणि त्यात आम्ही बघत होतो, प्रेक्षक ज्या पद्धतीने जवळ येत होते आणि म्हणजे चरण स्पर्श करत होते, तेव्हा खरंच त्यांना साक्षात तुम्ही त्याच ह्याच्यात वाटत होतात. काही काही प्रतिक्रिया अशा असतात. आता परवा मी एके ठिकाणी एका चित्रकलेच्या प्रदर्शनासाठी, संस्कार भारतीच्या चित्रकारांच्या चित्रकलेच्या प्रदर्शनासाठी बालगंधर्वला वरच्या कला दालनामध्ये उद्घाटनाच्या प्रसंगी मी असं बोललो की संगीत, वाद्यवादन, त्यातही मला स्वतःला नेहमीच जी श्वासावरती वाजवली जाते ती बासरी भयंकर मला आवडते, कारण ती थेट प्राणाशी संबंधित असते असं मला वाटतं. हे आणि चित्रकला, ह्या सगळ्या कला अशा आहेत की ह्या तुम्हाला अध्यात्माला हे जे माझे अनुभव आहेत ते मी कलाकार म्हणून शेअर केले. आणि हे सगळं बोलत असताना मग अभंग तुकारामांबद्दल सांगितलं. त्यातले 2-3 जे माझे खूप आवडते काही संवाद आहेत
त्यातले आवलीचे बरेचसे आहेत पण ते संवाद मी बोललो. आणि एक जण असं जवळ आले आणि ते येऊन म्हणलं मला जरा स्पर्श करा म्हणले. आणि त्यांना ते इतकं, जसं मी त्यांचा हात हातात घेतल्यानंतर ना आपण उमाळा दाटून येतो म्हणतो ना, 50-55 वर्षाचे ते होते. आणि ते इतके गदगदून हे होते की मला कळेना काय झालं. तर ते म्हणले की नाही काय झालं, यावेळेला म्हणले मी वारीच्या ह्याला पुण्यात गुडलकच्या चौकात आलो होतो, पण पालख्या पुढं निघून गेल्या होत्या. म्हणजे कुणाला कुठल्या आणि काय हवं होतं ते हे होत नाही. म्हणजे अशा प्रयोग झाल्यानंतरच्या प्रतिक्रिया. पण त्याच्याही पेक्षा वेगळं होतं. मला असं वाटतं की मी नेहमी म्हणतोय आणि आत्ताही मी तेच सांगतो ना, की का बघावं सिनेमा, तर आमच्या माध्यमातून त्यांना यायचं आहे लोकांपर्यंत. खरं सांगायचं तर ते येऊ इच्छित आहेत की आपल्याला शुभेच्छा देण्यासाठी. तर प्रेक्षकांनी 4 पावलं आलं पाहिजे असं मला वाटतं. नक्कीच. आणि मला असं वाटतं की येतीलच, नक्कीच येतील. सो स्मिताताईला विचारते, आउट ऑफ द बॉक्स भूमिका जेव्हा विचारली जाते तेव्हा काय म्हणत असतं. आणि ती भूमिका साकारताना आम्ही बघतो की असं असतं ना की तो प्रवास खूप खडतर आहे. सो स्त्री म्हणून काय वाटतंय खरं तर? कठीणच आहे म्हणजे ही भूमिका, कारण मुळात सरांनी आनंद डोह इतकी वर्ष केलेलं आहे आणि ते एकलनाट्य असल्यामुळे ते दोन्ही भूमिका करतात त्यामध्ये. त्यांच्या समोर आवली करायची म्हणजे तसं चॅलेंजिंग होतं. आणि त्यामुळे मला असं वाटतं की आवली उभं करणं, एकतर आधी आपण बघितलेलं आहे, लोकांना परिचित असं, ती संतपत्नी असली तरी सुद्धा परिचित असं त्यावेळेचं ते पात्र आहे म्हणजे. आणि ते उभं करणं, बरं ते या चित्रपटामध्ये जसं अपेक्षित आहेत, त्याचे जसे भावनांचे कंगोरे आहेत त्या पद्धतीनं आणि दिग्दर्शकांना जसं दिसतं, दिग्पालला जसं दिसणार आहे तसं ते दिसणं इम्पॉर्टंट आहे. तिथे कुठेही कमी जास्त होता कामा नये. तिचा फक्त राग त्रागा किंवा ती फक्त बोलते शिव्या देते असं नाही आहे. त्याच्या मागच्या ज्या भावना आहेत असे खूप खूप शेड्स आहेत त्या कॅरेक्टरला. तर हे सगळं उभं करणं तसं कठीण होतं. पण मला असं वाटतं एक स्त्री म्हणून ना रिलेट होतं हे, कारण नाही म्हटलं तरी प्रत्येक स्त्रीला आपला संसार आणि आपलं घर हे अतिप्रिय असतं. ती त्यासाठी काहीही करू शकते असं, म्हणजे तिची फर्स्ट प्रायोरिटी ही तिचं घर असतं. आणि आवलीचं पण तसंच होतं. तिच्यासाठी तिचा नवरा, तिचा संसार हा महत्त्वाचा होता. ती श्रीमंत घरातून खरं तर आली होती, पण इथे आल्यानंतर हे भक्ती मार्गाला लागलेले आहेत आणि त्यानंतर आपल्या हळूहळू घरातलं जे काही श्रीमंती होती ती तिच्या डोळ्यासमोर, तर दुष्काळामुळे म्हण किंवा ती सगळी जातीये आणि ते बघत असताना तो सगळं सावरायचं आहे आणि ह्याचा सगळं ओझं स्वतःच्याच खांद्यावर पेलायचं आहे तिला. तर हे खूप कठीण होतं ना. म्हणजे आताच्या स्त्रीला सुद्धा अशा कितीतरी स्त्रिया अजूनही आहेत ना की ज्या संपूर्ण घर मग ते करिअर करून, त्यांचं काम करून, शिवाय घरातलं बघून ते स्वतःच्या खांद्यावर पेलवतात. ते पेलणं इम्पॉर्टंट आहे आणि ते तेव्हाही होतं आणि आताही आहे. आणि स्त्री ती भूमिका चोख बजावते कायम. तिच्या वाटेला आलेली कुठलीही भूमिका ती चोख बजावत असते असं माझं स्पष्ट मत आहे. त्यामुळे आवलीला आत्ताच्या स्त्रीशी पण खूप रिलेट करेन, कारण तिच्यामध्ये जे सत्व होतं, जे गुण होते, तिच्यामध्ये जी परोपकाराची भावना होती, निष्ठा होती, ही नकळतपणे ना तिच्यामध्ये असते, आपल्यामध्ये असते. आपल्याला कोणी ना येऊन सांगायची गरज लागत नाही की आता तुझं इतकी वर्ष इथे घरी राहिलीस, लग्न झाल्यानंतर दुसरीकडे, आता तिथे तू जाऊन आपलंसं कर. ते कसे बदल बघ ना आपसूक यायला लागतात. त्याचं काही वेगळं प्रशिक्षण घ्यावं नाही लागत, ते येतं. आई झाल्यानंतर आईच्या भूमिकेत जाते ती, मग ती मुलं मोठी होतात, मग ती वेगळ्या भूमिकेत जाते. ह्या सगळ्या भूमिकांचा जो प्रवास आहे तो उपजत आहे असं मला वाटतं. तर तिला इन्स्टिंक्टली ते येतं. आणि आवली आणि आताची स्त्री, आणि मुळात मी आणखीन म्हणते की सामान्य लोकांना जे प्रश्न पडतील ना ते आवलीचे प्रश्न होते. की ते सगळं ठीक आहे, पांडुरंग आणि तुमची भक्ती आणि तुमचं सगळं ठीक आहे, घरचं काय ते आधी तुम्ही करा, त्याच्यानंतर तुम्हाला बाहेर जाऊन काय परमार्थ करायचा आहे तो करा. पण ह्या सगळ्यांना सांभाळून ती तरीसुद्धा त्यांना कुठेतरी पाठिंबा देत होती. म्हणून तिला वाईट वाटत होतं की ज्या डोहामध्ये तुम्ही कर्जरोखे बुडवलं
तिथेच तुम्ही गाथाही बुडवता. म्हणजे मी एवढे ज्याच्यासाठी मी एवढं भांडले, तुमच्या पांडुरंगाला बोलले किंवा हे सगळं सहन करत राहिले, त्याचा काय उपयोग काय झाला मग शेवटी? सो तिची जी चिडचिड आहे, तिचा जो राग आहे, तो खूप स्वाभाविक आहे असं मला वाटतं. येस, एक चॅलेंजेस सांग की जे आवली करताना खूप चॅलेंजिंग वाटले ते. मला असं वाटतं की सगळ्यात आधी दिसणं ते खूप चॅलेंजिंग होतं. म्हणजे आवली कशी दिसेल आणि ती पटेल कशी की ही आवली आहे. त्यामुळे हां, तर ते आम्ही लुक टेस्ट केल्या तसं दिग्पाल म्हणाला तसं ते आम्ही सगळ्या गोष्टी आधी करत होतो. त्याच्यातून ते दिसत होतं, पण नंतर ती देहबोली तशी असायला हवी. त्यानंतर लहेजा, तो बोलण्यातला हेल तिचा, लोहगावची असल्यामुळे तिथे देहू लोहगाव आणि त्या एरियामध्ये तो जो मावळी भाषा आहे तर ती तिची वेगळी आहे. त्याच्यामध्ये संत तुकारामांचं वेगळा आहे आणि तिचा एक वेगळाच लहेजा आहे. तर ते सांभाळणं हे सगळंच चॅलेंजिंग होतं. नक्कीच होतं. पण आता पुन्हा एकदा निर्मात्यांना विचारायचं आहे की जेव्हा चित्रपट अशा पद्धतीने येतोय आणि आता प्रमोशन करणं हे कशा पद्धतीने सुरू आहे आणि थोडंसं इतर चित्रपटांच्या पद्धतीत थोडं चॅलेंजिंग वाटतंय की खूप सुखरूप वाटतंय, कशा पद्धतीने हे सगळं? नाही, मला नाही वाटत आहे, कारण की याच्या आधीचा जो चित्रपट होता हाही तितकाच महत्त्वाचा होता. येस, आणि तेव्हा एक काही गोष्टी डेफिनेटली त्या चित्रपटाचं जे प्रमोशन झालं त्यावरनं जो एक्सपिरियन्स आला त्याच्यावरनं नवीन रस्ताही ठरवता येतो ना. तर त्या ह्याच्यात ज्या काही आपण म्हणूयात की ही गोष्ट करून पाहायला पाहिजे होती, तर ती कदाचित ॲड झाली असेल. आता आपण तर प्रत्येक चित्रपटाच्या वेळेस भेटतोच, परंतु काही गोष्टी आहेत ह्या ठरवूनच केल्या गेल्या होत्या की योगेश सरांचं जे काय म्हणूयात त्याला, त्यांचं जे रूप आहे तुकाराम बुवांचं, ते आपण कुठे अनवील करणार आहोत वगैरे ह्या सगळ्या गोष्टी. आणि याच्यात दिग्पाल प्लेज अ व्हेरी इम्पॉर्टंट रोल, कारण की तो हे सगळं त्याच्या डोक्यात, तोही काय म्हणूयात हा चित्रपट माउंट करायचा कसा लोकांच्या मनावर. आधी कसं आहे ना, चित्रपट कधी आला आणि कधी गेला असं आपण कधी म्हणतो की जेव्हा त्याचं काहीच गवगवा नसतो किंवा अरे बापरे हा कधी आला चित्रपट, अच्छा तू होतास का त्या चित्रपट, असे सुद्धा प्रश्न विचारले जातात कधी कधी. अच्छा तू होतास का त्याचे, आम्ही बघितलं नाही. कारण त्या चित्रपटात तो चित्रपट पोचवण्यासाठीचा जो एफर्ट आहे ना तो खूप मॅटर करतो. तर मला असं वाटतं की आत्ता सगळी टीम, म्हणजे जसं आत्ता दिग्पाल म्हणला की आम्ही एक कुटुंब म्हणून जेव्हा काम करतो ना तेव्हा प्रत्येकजण हा माझा चित्रपट आहे हे समजून या चित्रपटात आलेली प्रत्येक पोस्ट, प्रत्येक, आता आज ट्रेलर आला आहे तर तो ट्रेलर जास्तीत जास्त शेअर, आपण केलेल्या कामावरती आपला विश्वास तर पाहिजे. नाहीतर मग डिस्कनेक्ट व्हायला होतं ना त्या कामापासून की हा माझा चित्रपट आहे, मी काय करतोय, मी कशाला ह्याच्यात, मी हिरो नाही आहे पण मी विलन आहे तर मग मी नाही करणार, असं नाही होत आमच्याकडे, कोणाचंच नाही होत. आत्ता निखिल म्हणला माझी भूमिका छोटी आहे, पण आमच्यापैकी कोणीच मला असं वाटत नाही की भूमिका छोटी का मोठी बघतं, त्याची रुंदी बघतात किंवा खोली बघतात की काय महत्त्व आहे त्या भूमिकेचं, ह्या चित्रपटाच्या बांधणीत काय महत्त्व आहे. तर मला असं वाटतं की तशा एका विचारांची लोक एकत्र आली तरच हे प्रमोशन सक्सेसफुल होतं. नाहीतर काय होतं की मग ठराविक लोक जाणार प्रमोशनला, त्या ठराविक प्रश्नांची ठराविक उत्तरं देणार. आज तू बघत असेल तर प्रत्येकजण वेगवेगळ्या पद्धतीने बोलतो. योगेश सर त्यांचा पूर्ण 15 वर्षाचा अनुभव सांगतायत, जो गाठीशी आहे आनंद डोहच्या माध्यमात, त्याचा फरक पडतो ना. ज्यातल्या काही गोष्टी मलाही नसतील माहिती, नाही आहेत माहिती, आज त्या नव्याने कळतात. पण म्हणून तू जितकी उत्सुक असतेस बोलायला तितकंच मी पण त्यांचं ते ऐकायला उत्सुक असतो ना की अरे हे काहीतरी नवीन आहे. सो ह्या दृष्टीने प्रमोशन करताना तुझ्या लक्षात येते का, म्हणजे प्रमोशनसाठी ज्या गोष्टी बोलायला लागतात ना त्या बोलायची काही गरज नसते का. आमचं हे काय चांगलं आहे आणि ते का चांगलं आहे हे सांगण्याची गरज असते तुमच्या माध्यमातून. नक्कीच. पण आता एक मला असं वाटतं संगीत हे खूप चांगलं माध्यम आहे जे परंपरा आत्ता या सगळ्यामध्ये खूप धुवा बनलंय. जसं आता आपण फोक आख्यान म्हणतो किंवा अभंग रिपोस्ट म्हणतो, सो हे माध्यम आता सगळं कनेक्ट ठेवत आहे. काय वाटतं आता या सगळ्याकडे पाहताना तुम्हाला? जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या अभंगांच्या माध्यमातून सांगायचं झालं तर तुकाराम महाराज स्वतः एका अभंगामध्ये म्हणतात, गायनाचे रंगी शक्ती अद्भुत हे अंगी.
पण त्याच्या पुढची वेळ महत्वाची. हे तो देणे तुमचे देवा, घ्यावे अखंडित सेवा. कारण काय, संगीत हे अनेक, मला असं वाटतं की पुण्याने मिळतं कोणाला, ज्याला कोणाला संगीत गाता येतं किंवा काही एखादं वाद्य वाजवता येतं. अनेक जण मेहनत करून ती कला आत्मसात करतात, पण ती आत्मसात ज्याला होती त्याचं भाग्य असावं लागतं. आणि दुसरं भाग्य असावं लागतं की ते तुम्हाला पोहोचवता आलं पाहिजे. आज अनेक कलाकार असे आहेत की जे लोकांना माहितीच नाही आहेत, कारण ते आलेच नाहीत कधी समोर. आता आळंदीचं जर उदाहरण घ्यायचं झालं तर आळंदीत खूप चांगले चांगले कलाकार आहेत, पण ते फार मर्यादित स्वरूपात लोकांच्या समोर येतात. आणि आजकाल अनेक अशा गोष्टी आहेत की ज्याच्यामुळं एक्सपोजर खूप चांगलं आहे. सोशल मीडिया असेल, वेगवेगळे होणारे काय म्हणतात रियालिटी शोज, प्रश्नचिन्ह, असे सगळे कार्यक्रम सगळे जे आहेत की ज्याच्या माध्यमातून जास्तीत जास्त पोचू शकतो आपण. पण पुन्हा तेच आहे की लोकांना आवडतं म्हणून काहीतरी करायचं, तसं नाही आहे. आता मी गेली जवळजवळ 25-30 वर्ष आपलं पारंपरिक लोकसंगीत जे आहे महाराष्ट्राच्या मातीतलं, मी नेहमी अभिमानाने एक गोष्ट सांगतो की मराठीमध्ये, आपल्या मराठी भाषेमध्ये, महाराष्ट्रामध्ये जेवढे लोककलेचे प्रकार आहेत जगाच्या पाठीवर इतर कुठल्याही भाषेत कुठल्याही प्रांतात नाही आहेत. त्यातले बरेचसे लुप्त होत चाललेले आहेत. आणि त्या प्रत्येक लोककला प्रकाराचा एक आपण म्हणू ना की त्याचा एक ट्रान्स आहे, त्याची एक अनुभूती आहे. साधा आपण उदाहरण घेतलं, वारीचा आपण जो सोहळा बघितला, दिंडी चाललेली असते, नामगजर चाललेला असतो, नामसंकीर्तन चालू असतं, त्याच्यामध्ये सर्वस्व देहभान हरपून नाचत असतात लोक. ती त्याची ताकद आहे, ती ह्या लोकसंगीत आहे. आपण एखाद्या जागरण गोंधळ चाललेला आहे गावामध्ये, जर कुठं गेलं जागरण गोंधळ, आता आजकाल काय झालंय, जागरण गोंधळाचा पण ऑर्केस्ट्रा झालेला आहे. दुर्दैवाने सांगावं लागतं मला हे, कारण त्याचं जे मूळ स्वरूप आहे ना ते कुठेतरी लोकांना आवडतं म्हणून त्याच्यामध्ये कुठंतरी कीबोर्ड आणा, त्याच्यामध्ये इतर वाद्य घुसाडा, आणि मग वेगवेगळ्या जे पारंपरिक सोडून जे वेगवेगळं जे लोकांना आवडतं म्हणून, हे चुकीचं आहे. तर त्याचं मूळ गाभा जो आहे त्याला धक्का न लावता छान पद्धतीने आज फोकलोक हे आहे, फोक आख्यान आहे, त्याच्यानंतर अभंग रिपोस्ट, या तिन्हीबरोबर मी कनेक्टेड बऱ्याच वेळा चांगल्या वेगवेगळ्या पद्धतीने आहे. खूप चांगलं काम करता येते. आणि मी स्वतःसुद्धा गेली अनेक वर्ष एक रुहानियत नावाचं आंतरराष्ट्रीय संगीत महोत्सव होतं पूर्ण भारतामध्ये, बॅन एंट्री इव्हेंट्स ते सगळं ऑर्गनाईज करतात. जवळजवळ 40 देशातले कलाकार त्याच्यामध्ये रूटेड म्युझिक सादर करतात. त्यात मी गेली 15-16 वर्ष महाराष्ट्राचं लोकसंगीत सादर करतो. तर ह्याची जी ताकद आहे, आणि अभंगांमध्ये जसं तुकाराम महाराजांचा हा अभंग आहे, गायनाचे रंगी शक्ती अद्भुत अंगे, तसं माझे गुरु डॉक्टर रामचंद्र देखणे सर सांगायचे की भजनामध्ये काय सामर्थ्य आहे, जो आनंद योग्याला समाधीचा तो सर्वसामान्यांना भजनाचा. आणि तुम्ही जर खेड्यापाड्यात गेलात की शेतकरी संध्याकाळी रानात आले, बाबा लवकर तिन्ही सांजेला जेवण बिवणं आले की संध्याकाळी मंदिरात जाऊन, विठ्ठलाचं मंदिर असेल, मारुतीचं मंदिर असेल, भैरवाचं असेल, सगळे गावकरी भजन असतं आपल्याकडं. आणि त्या गावकरी भजनाची गंमत काय असते, ज्याला गाता येतं तो गातो, ज्याला येत नाही तो पण गातो. आणि ह्या ज्या चाली मुरलेल्या आहेत ना, ह्याचा अनुभूती आम्ही ज्ञानेश्वर मुक्ताई चित्रपटात घेतला की हरिपाठाचे 2 अभंग त्याच्यामध्ये पारंपरिक चालीत घेतले. थिएटरमध्ये लोक हरिपाठ गात होते कारण त्यांचा तो पाठ आहे. तसं ह्यातले अभंग तुकाराम महाराजांच्या गाथ्यातले अनेक शेकडोंनी अभंग पाठ आहेत लोकांचे, काही काहींचा गाथा मुखोद्गत आहे. जेव्हा हे थिएटरमध्ये जातील त्यांना त्याच्या एक नॉस्टेल्जिया आपण म्हणू शकतो. आणि जे नवीन लोक आहेत, आता मुंबईत किंवा शहरामध्ये वावरणाऱ्यांना ह्या वारकरी चाली माहीत असण्याचं काही कारण नाही, तर त्यांना ती एक वेगळी अनुभूती मिळेल. अरे अरे किती छान आहे ते. का? कारण ते मातीतनं आलेलं आहे. आणि आम्ही सगळे तोच पोचवायचा प्रयत्न, अष्टकातल्या चित्रपटांच्या माध्यमातून असेल किंवा ह्या, तुम्ही जर ऑब्झर्व केलं की अष्टकामधली पण सगळी गाणी, तुकाराम महाराजांचा अभंग असतोच प्रत्येक चित्रपटामध्ये, त्याचबरोबर लोककलेचा प्रकार पण असतो. म्हणून युगत मांडलीसारखं भारूड आज सगळ्यात जास्त लोकप्रिय आहे. आणि हे सशक्त माध्यम आहे, त्या माध्यमातनं माध्यम सशक्त आहे, पण आपण जे देतो ते पण सशक्त असलं पाहिजे ना, ते पण तितकं चांगलं असलं पाहिजे ज्याच्यातून समाजात काहीतरी चांगला बदल घडू शकेल. जेव्हा आम्हाला लोक येऊन सांगतात, जसं निखिलने उदाहरण सांगितलं, त्याचा 1.5 वर्षाचा मुलगा आहे, तसे अनेक जण आम्हाला सांगतात की अहो हे गाणं तुमचं मुलांना आवडतं, हा चित्रपट आमची मुलं बघतात. आणि तेच आमचं मिशन आहे की बाबा हे आपलं मूळ, आपण मराठी आहोत म्हणजे काय आहोत, महाराष्ट्रामधनं जर संत परंपरा आणि छत्रपती शिवाजी महाराज वजा केले तर आपलं अस्तित्व शून्य आहे. म्हणून ते कळलं पाहिजे, त्यासाठी हा सगळा खटाटोप. येस, नक्कीच. आणि मला असं वाटतं जे मिशन आहे ते लवकरच पूर्ण देखील होईल. सो अभंग तुकाराम हा चित्रपट प्रेक्षकांनी का पाहावा असं जर मी विचारलं, मला असं वाटतं प्रत्येकाकडनं मला एक वेगवेगळं व्याख्या येतील किंवा वेगवेगळं काहीतरी ऐकायला मिळेल. सो तेच ऐकायचं आहे मला की अभंग तुकाराम हा चित्रपट का पाहिला पाहिजे. संतांनी आपल्याला माणूस म्हणून कसं जगायचं शिकवलेलं आहे. तर तुम्हाला तुमच्यातलं माणूसपण म्हणजे मनुष्य धर्म जागवण्याचं काम हे चित्रपट करतोय. आणि
एक भक्ती मार्ग जो आहे, मार्ग दावोनी गेले आधी दयानिधी संतते, तेण्याची पंथे चालू जाता नपडे गुंता कोठे काही. आज आयुष्यातले जे काय अनेक गुंते आहेत तुमच्या, ते जर सोडवायचे असतील त्यासाठी तुम्हाला संतांकडे जावं लागेल. आता संत तुमच्यापर्यंत येत आहेत, तर जसं योगेश सर म्हणले, संत आपल्यापर्यंत येतात तर आपण 4 पावलं थिएटरपर्यंत जायला पाहिजे. म्हणून हा अभंग तुकाराम हा चित्रपट सगळ्यांनी बघितला पाहिजे. येस. मला असं वाटतं की हे सगळे जे चित्रपट आहेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्रावरती आधारित असतील किंवा संतांचे चित्रपट असतील, हा सारखा एक जागर चालू आहे. आपल्या परंपरा काय आहेत हे पुन्हा एकदा धूळ बसली आहे त्याच्यावरती, पुसल्या नाही गेल्या, त्या धूळ बसली आहे त्याच्यावरती. ती धूळ झटकण्याचा प्रयत्न आम्ही सगळेजण करत आहोत. स्वतःची परंपरा जेव्हा आपल्याला नकोशी वाटायला लागते तेव्हा आपलं भविष्य अंधारात जातं आपल्याला. म्हणून मी काल पण एका ठिकाणी बोललो की जर आता साऊथच्या मूवीजचं खूप आपण सगळेजण त्यांचा बोलबाला खूप आहे, पण तुम्ही मोहनलाल सर घ्या, मामुट्टी सर घ्या, ते सिनेमात लुंगीच नेसतात ना. मग आपल्याला धोतर नेसायला का लाज वाटावी? पूर्वजांनी काय नेसलं आपल्या? तर म्हणून आम्ही सुद्धा प्रत्येक वेळी ट्रॅडिशनल डज नॉट मीन डिझायनर. कळलं का? ट्रॅडिशन हे ट्रॅडिशन आहे. मला साध्या पद्धतीने धोतर नेसता येतं का? आपल्या परंपरांकडे त्या आपल्या आहेत हे जर विस्मृतीत जात असेल तर ते पुन्हा एकदा नाही, ती आपली आहे आणि ह्याचा तुम्हाला अभिमान असला पाहिजे, ह्यासाठी हे सगळे चित्रपट आहेत. त्यामुळे 7 तारखेपासून हा चित्रपट तुमच्या जवळच्या चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित होतोच आहे, सर्वत्र प्रदर्शित होतो आहे. त्यामुळे आवर्जून थिएटरमध्ये जाऊन बघा. आणि माझं म्हणणं असं आहे की चित्रपट बघितल्यावरती तुम्हाला काय अनुभूती येते हे तुम्ही कुठेतरी आम्हाला कळवा, म्हणजे आम्हालाही त्याच्यावरती थोडा विचार करता येईल. नक्कीच. सो थँक्यू सो मच. खरं तर खूप छान वाटलं सगळ्यांची गप्पा मारून. थँक्यू सो मच. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.